सर आता 26 तारखेला महाशिवरात्र येते, तर महाशिवरात्र अख्खी रात्र जागवावी असं म्हणतात. तर त्या दिवशी म्हणजे त्या रात्री नक्की काय करावं, ती रात्र कशी जागवावी हे तुम्ही सांगा ना आम्हाला. महाशिवरात्री म्हणजे त्या दिवशी एनर्जी खूप जागृत असते. वेगवेगळे ग्रह असे एका लाईन मध्ये आलेले असतात, त्यामुळे जी ब्रह्मांडीय ऊर्जा ती पृथ्वीवर जास्त पडत असते. आणि त्या रात्री मग आपण जागलो आणि साधना केली तर ती एनर्जी आपण आकर्षित करून घेऊ शकतो. त्यासाठी आपण थोडक्यात काय साधना करायची ते पाहू नाही का. पहिल्यांदा आपण ओंकार उच्चारण करायचा. ओंकार उच्चारण पण कसं करायचा की नाभीपासून व्हायब्रेशन आपल्या सहस्रार चक्रापर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी मग डोळे बिटे बंद करून नाभीवर ध्यान केंद्रित करून दीर्घ श्वास घेऊन मग ओंकारचा जप करून व्हायब्रेशन आपल्या सहस्रांमध्ये पोहोचवायचे. त्यानंतर मग आपण अनुलोम विलोम प्राणायाम घेऊ शकतो. म्हणजे इडा पिंगला नाडींचा आपण समन्वय करू शकतो. त्यासाठी पहिलं मग आपण अनुलोम विलोम साठी आपण विष्णू मुद्राचा उपयोग करतो. मग आपण असं पाठीचा कणा ताड करून पहिलं राईट नॉस्ट्रल दाबून लेफ्टने दीर्घ श्वास घेऊन मग राईटने सोडायचा आहे. त्यानंतर राईटने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मग लेफ्ट नॉस्ट्रलने सोडायचा आहे. असं आपण 10-15 मिनिटं करू शकतो. त्याने काय होईल, मग ते प्राणावरचं आपलं नियंत्रण येईल आणि आपण आधीच जागरूक होईल ध्यानाच्या अवस्थेत जाण्यासाठी. मग त्यानंतर तुम्ही प्राणायामाला लगेच डोळे बंद करून ध्यानाच्या अवस्थेत जाऊ शकता. आणि ध्यानात गेल्यावर डोळे बंद केल्यावर आपण विचारांना पाहायचंय की ते आपण कनेक्ट न व्हायचं. विचार कसे येतात कसे जातात फक्त त्याच्याकडं आपल्याला पाहायचं आहे. हो, कारण हा सगळ्यांचाच प्रश्न असतो की आम्ही डोळे बंद केले की एरवी येत नाही तेवढे विचार आमच्या डोक्यात यायला सुरुवात होते. मग त्यांना कसं कंट्रोल करायचं? कंट्रोल करायचंच नाही विचाराचं, कारण मनाचं कार्यच आहे विचार निर्माण करणं. मग तुम्ही ते दिवसभरात काम करता ते विचार तुम्हाला येतच असतात. मग त्यांच्याकडं लक्ष केंद्रित केलं की ते हळूहळू कमी होत जातात. आधी प्राणायाम, त्यामुळे प्राणायामचा आधी अनुलोम विलोमचा जास्त अभ्यास करावा. त्याने विचार आणि प्राणायाम नियंत्रण आल्यावर ते विचार येत नाही. अच्छा. आणि ओंकार उच्चाराने पण भरपूर विचारावर आपलं नियंत्रण येतं. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी फराळ हा एक खूप आवडीचा विषय असतो सगळ्यांचा, तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? फराळ म्हणजे आपलं शरीर हे असं जड तत्वांनीच बनलेलं आहे, म्हणजे सूक्ष्म नाहीये ना. मग ते आपण त्यात जे जड अन्न टाकू, जे पचायला जड असतं, त्याने आपले विचार अजून जड निर्माण होतात. आपलं सगळं विचार हे आपल्या पोटातून ज्या नाड्यातून निर्माण होतात. म्हणजे आपण जर जास्त जेवलं तर आपल्याला अस्वस्थ वाटतं, आपलं मन स्थिर राहत नाही, आपल्याला निगेटिव्ह विचार येतात. मग फराळ आपण अल्पाहार केला तर आपले मनावर आपलं नियंत्रण चांगल्या प्रकारे येऊ शकतं. कारण म्हणतात ना असं की हे जे उपासाचं खाणं हे जास्त तामसकडे ऍक्च्युअली तुम्हाला घेऊन जातं ना. हो, उपासाचा अर्थच उपाशी राहणं असे, म्हणजे आपल्याला पोट मोकळं सोडायचंय. जर आपल्याला आपलं भांड जर भरलेलं असेल फळांनी तर त्यात आपल्याला अजून काय टाकता येणार नाही. मग आपल्याला जर एनर्जी पाहिजे तर आपलं आतलं भांड मोकळं पाहिजे, त्यासाठी पोट मोकळं पाहिजे. पोट मोकळं असेल तरच आपलं मन मोकळं असतं प्रत्येक विचार ग्रहण करण्यासाठी. प्रत्येक ऊर्जा आपल्याला आपल्या आतमध्ये घ्यायची तर आपण आतून मोकळे असले पाहिजे. सरांनी आता सांगितलं तसं जर तुम्ही महाशिवरात्रीची रात्र जागवणार असाल तर नक्की प्रयत्न करा. आधी ओंकार म्हणा, त्याच्यानंतर अनुलोम विलोम आणि मगच ध्यान करायचा प्रयत्न करा. छान भजन करा आणि येणारी महाशिवरात्र खूप छान साजरी करा.